पालघर जिल्ह्यात आज एक महत्त्वाचा राजकीय टप्पा पाहायला मिळाला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर होते। यावेळी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा संदेश दिला। त्यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात आदेश दिला की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकण्यासाठी आत्ताच कामाला लागा। भविष्यातील निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले गेले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। यावेळी पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं। पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना नेहमीप्रमाणे एक पाऊल पुढे असेल। पाहूया काय म्हणाले पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे आपल्या भाषणात। सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना आणि सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी या सर्वांनाच मी जय महाराष्ट्र करतो। साहेब, आज पहिल्यांदा तुमच्यासमोर बोलायची 2 मिनिटं संधी आम्हाला मिळाली आहे। म्हणजे नेहमी असं म्हणतात की एखाद्या गोष्टीचं यश गाठायचं असेल तर त्याच्याकरता पूर्ण तयारी करायची असते आणि राजकारणाची तयारी म्हणजे काय तर निवडणुकीमध्ये जिंकणं आणि जिंकण्याकरता काय तर संघटनात्मक शक्ती एकत्र करून जरी काही गोष्टी असतील तरी पण त्या एक दिलाने जिंकण्याकरता आज या पार्टीच्या क्षमतेने जो शिंदे साहेबांनी आपल्यावर नेहमी विश्वास दिलेला आहे, पाठबळ दिलेलं आहे, ह्याला कुठेतरी त्या स्वरूपामध्ये आणणं। आणि साहेब, आपण बघितलं असेल की लोकसभेला काही गोष्टी घडल्या असतील, काही आमच्यातल्या काही गोष्टी कारणीभूत असतील। आता लोकसभा ही शिवसेनेचीच होती आणि केवळ 1.5-2 नाही तर 2 लाखाच्या मताधिक्याने आपण जिंकू शकलो असतो। ही वस्तुस्थिती या पालघर जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे, परंतु ती आमच्या हातून एक लोकसभेची सीट गेली। परंतु जी काही 2 सीट आपण लढलो, जसं आमच्या सहकारी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, दोन्ही सीट आम्ही 45,000च्या वर मताधिक्याने शिवसैनिकांच्या बळावर आणि आपण दिलेल्या पाठबळावर आम्ही जिंकून आणलं। हे या पालघर जिल्ह्याचं वास्तव आहे। काही लोक असे म्हणतात की आमची पण ताकद होती। हो, सर्वांचीच ताकद होती, परंतु या 6 विधानसभेपैकी 5 विधानसभा या महायुतीने जिंकल्या। फक्त डहाणूमध्ये मात्र थोडंसं काही प्रमाणामध्ये हुकलं। हे सर्व या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे, कारण शेवटी कार्यकर्ता हा गावस्तरावर काम करत असतो आणि आपण नेतृत्व बघत असतो। आणि ज्या पद्धतीने शिंदे साहेब दिवसात एक करतात आणि ते बघितल्यानंतर आपलं असं वाटतं आपण कुठे कमी पडतो की काय। म्हणजे आपण शिंदे साहेबांना त्रास देण्यापेक्षा त्यांनी जी दिलेली जबाबदारी आपल्यावर आहे की आपण संघटना बांधली पाहिजे। या सगळ्या गोष्टींचं उत्तर संघटना आहे। आपण किती जरी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आणि संघटनेचा स्तर जर खात्या स्तरापर्यंत नसेल तर काही होऊ शकत नाही। हे वास्तव शिवसेनेच्या आतापर्यंत यश पाहता आपण सर्वांना अनुभवलेलं आहे। आणि मला वाटतं साहेबांनाही तेच आपल्याकडे अपेक्षित आहे की आपण बूथ स्तरावरची संघटना केवळ नावाला न ठेवता तो कार्यकर्ता तिकडे जो काम करतो याला पाठबळ दिलं पाहिजे, त्याच्या मागे हाती लावून घेऊन गेलं पाहिजे। आणि हे साहेब करण्याचं आम्ही काम निश्चितपणे करतो आणि अजूनही मेहनत घ्यायची आमची तयारी आहे। कारण शेवटी जिल्हा परिषदांमध्ये जसं आता सांगितलं की गेल्या वेळेला जो ग्राफ होता त्याच्याहूनही ग्राफ आपला गेला पाहिजे आणि एका हाती शिवसेनेचं भगवं आणि धनुष्य या जिल्हा परिषदेवर आणि नगर परिषदेवर येण्याकरता आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की आम्ही जीवात एक करू। आज या पार्टीच्या लढाईमध्ये तुम्ही जो आदेश द्या त्या अनुषंगाने काम करू। फक्त मला यासोबत एक सांगायचं आहे, कारण असं म्हणतात की तक्रार केल्यानंतर त्याला तक्रारी कार्यकर्ता म्हणतात, पण तुम्ही तक्रार करत नाही। थोडंसं माझं जे सर्वांचं मत असेल ते मी मांडण्याचा 1 मिनिटात प्रयत्न करतो। साहेब, आपल्याकडे सर्व काही मंडळ घेत असतील, कारण येणाऱ्या कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे ही आपली भूमिका असते। यासोबत येणारा कार्यकर्ता खरोखर या जिल्ह्यामध्ये काम करतो की नाही हेही आपण बघितलं पाहिजे। आपली यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे। जर मी जर काम नाही केलं तर मला पण ताबडतोबीने बाजूला केलं पाहिजे की अजून कोण असेल याच्यावर आपण केलं पाहिजे, तरच एक धाक आणि एक हे राहील। कारण शेवटी कसं आहे की आपण पदाधिकारी अपॉइंट करत असतो, ह्या पदाधिकाऱ्यांनी पण समजून घेण्याची गरज आहे की आपला दिलेलं पद हे साहेबांकडे जाऊन आपण कधी रात्री अपरात्री भेटू शकतो, पण दिलेली जबाबदारी आपण आपल्या एरियामध्ये येऊन पार पाडतो का, हेही सर्वांचं आत्मचिंतन या संघटनात्मक बैठकीच्या माध्यमातून सर्वांनी करणं गरजेचं आहे। परंतु सकारात्मक दृष्टीकोन एवढंच सांगतो साहेब, कुठल्याही परिस्थितीमध्ये आज पालघर नगर परिषदेचे सर्व माजी लोकप्रतिनिधी इकडे उपस्थित आहेत, आपले झेडपीचे सर्व पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत, सर्व संघटनेचं बळ इकडे आहे आणि आपल्या एकीच्या बळातून आपण 2 विधानसभेचे आमदार जिंकून आणले आहेत। आता फक्त आम्ही वाट बघतोय आपल्या आदेशाची। जो आपण आदेश द्याल त्या अनुषंगाने पालघरच्या जिल्हा परिषदेवर आणि या नगर परिषदेवर आपलं भगवं आल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवा त्याला कुठेही चढा जाणार नाही आणि जे संघटनेला अपेक्षित आहे तेही आमच्याकडून कुठेही चुकीचं काम होणार नाही। फक्त एवढंच आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी पण चुकीचं काम कोणी करू नये, कारण काय होतं काही वेळा आपले लोक आपल्याकडे येतात त्याच्यातून आपलं नाव साहेबांचं नाव खराब होतं, तेही कुणाकडनं होता कामा नये।
शेवटी आपला पक्ष वाढवायचा आहे. साहेब तुम्ही आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे आणि आपला शब्द आपण दिलेला आदेश याचं तंतोतंत अंमलबजावणी या पालघर जिल्ह्यामध्ये होईल आणि जिल्हा प्रशासन आणि नगर सुविधांवर आपल्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे यश गाठू हा स्पष्ट तुम्हाला आश्वासन तीन जिल्हा प्रमुखांच्या वतीने आणि सर्व या व्यासपीठाच्या माध्यमातून देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.